नमस्कार माऊली. कशी चालू आहे गौरी गणपतीची सेवा? छान ना? उत्तम. अगं तुझ्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा हा आनंद ते सांगतोच आहे की तुझ्या घरामध्ये केवढी प्रसन्नता असेल. आपल्या सगळ्या सणवारांचं हेच वैशिष्ट्य आहे ना माऊली. माऊली, जसं तू आपल्या नातलगांच्याकडे जातेस आणि जाताना सुख समाधान आनंद अगदी भरपूर देऊन जातेस, तसेच आपले हे गणराय एकदा का आपल्या घरामध्ये विराजमान झाले की हा सगळा गाभारा ते आनंदाने अगदी फुलवून देतात. अगं जशी तुझी आमच्यावर माया तशी देवाची पण आहेच की. या गणेशांची पूजा आपण दुर्वा वाहून करतो. या दुर्वेचं महात्म्य आपण अनलासुराच्या कथेतून समजावून घेतलंच आहे की. परंतु कलियुगात देखील त्याचा नव्याने प्रत्यय आला. तो कसा ते या कथेमध्ये बघूया. स्वामी, हे आपण कोठे घेऊन आलात? ही मिथिला नरेश राजा जनक यांची नगरी आहे. सार्वभौम अशी या राजाची ओळख आहे. प्रत्यक्ष बघ, या राज्यातली प्रजा किती सुखाने नांदते आहे, राजाचे गोडवे गात आहे. गेल्या वर्षी पाऊस नाही म्हणून पीक पाणी बी नाही, म्हणून महाराजांनी पुढे वर्षभर पुरल एवढं धान्य आपल्याला दिलंय बघा. त्याच्यावरच घर जगतंय बघा आपलं. आई कोण दिले? महाराजांना केवळ सांगितलं तुझा विवाह निश्चित झालाय. दुसऱ्या क्षणी त्यांनी सर्व मदती देऊ केल्या. सुवर्ण मुद्रा दिल्या, शिवाय सर्व भोजनाची तयारी देखील केली आहे. आपले भाग्यच थोर जे आपल्याला असे महाराज लाभले आहेत. महाशय, आपण आता या नगराचे नागरिक आहात. महाराजांनी स्वतः आपल्याला हे घर देऊ केलं आहे. आता आपलं आयुष्य हेच आमचं दायित्व. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. स्वामी, या जनतेचे राजाप्रती असलेले उदार मत ऐकून त्यास भेटावयाची इच्छा अधिक उत्कट झालीय. देवी, तुझी ही इच्छाही पूर्ण होईल. प्रधान जी, प्रधान जी, या सर्व सुवर्णाचे जनतेमध्ये समान वाटप करा. प्रधान जी, आता या पश्चात आमची धान्य तुला करा. हो महाराज. प्रधान जी, या धन्या इतके धान्य मोजून नगरीतल्या प्रत्येक घरात वाटले जावे. या मिथिला नगरीतला एकही जीव उपाशी किंवा दरिद्री राहता कामा नये. हो महाराज. महाराज, आपल्या याच दातृत्वामुळे
प्रजा सुख व समाधान अनुभवते आहे. महाराणी, जर आपली प्रजा सुखी असेल तरच राजा समाधानी असेल, होय ना? होय महाराज. मिथिला नरेश महाराजांचा विजय असो. मिथिला नरेश महाराजांचा विजय असो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अहो काय हे? महाराजांनी तुमच्यासाठी धान्य पाठवलं या. अहो ऐकलत का? महाराजांच्या सैनिकांनी किती धान्य आणून दिले आपल्याला. तसही भिक्षुकी करून कधी पोटभर अन्न नाही मिळालं आपल्याला. खरंय तुझं. कधी कधी कळतच नाही की आपण असे काय पुण्य कमावलं आणि या नगरीत राहायला आणि आपल्याला दयावान महाराज लाभले. पोटचा मुलगा करणार नाही इतकं करता तुम्ही सगळ्यांचं. देवापाशी एकच प्रार्थना आहे, आमचं आयुष्य लाभू दे तुम्हाला. देव आम्हाला माहित नाही तर आमच्यासाठी तुम्हीच देव आहे. मी गरीब तुम्हाला काय देणार, ठीक आहे, पण हे हाताने विणलेलं वस्त्र आहे, याचा स्वीकार करावा. माई, यात तुझ्या मायेची ऊब आहे, ज्याचं मोल अजून कशातच नाही. प्रधानजी, या आजींना आपल्या रथातून त्यांच्या घरी सुखरूप पोचवा. हो महाराज. या. पाहिलेत महाराणी, कधी कधी वाटते आपण खरेच इतक्या कौतुकास पात्र आहोत का? पण मग वाटते का नाही, या नगरीसाठी जेवढे दान धर्म आपण केले आहेत तेवढे माणसाच्या इतिहासात इतर कोणी केले नसते. आजवर कोणत्या राजाला देवाचा मान मिळालाय, ईश्वरी महत्व प्राप्त झालंय, तो मान आज मला मिळालाय. कोण आहे माझ्या इतका दानवीर? कोणीच नाही, ना भूतो ना भविष्यती. आमच्या इतका दुसरा दानवीर कोणी जन्म घेणार नाही. राजन, तुझ्याकडून हे वर्तन अपेक्षित नव्हते. साक्षात चंद्राला स्वतःच्या शीतल व मोहक रूपाचा गर्व झाला तर त्याच्यावर डाग उमटले गेले व त्याच्या गर्वाचे हरण झाले होते. परंतु तू तर एक राजा आहेस, सामान्य मनुष्य आहेस. हे निश्चितच कौतुकास्पद आहे की तुझे औदार्य ही तुझी ओळख आहे. परंतु त्याचा अहंकार होत असेल तर काहीतरी उपाय योजून तो अहंकारी चेहरा उतरवला पाहिजे, कारण अहंकार ही सर्वनाशाची प्रथम पायरी आहे. स्वामी, गणरायांनी जनकाचे गर्वहरण करण्याचे योजिले आहे खरे, परंतु त्याकरिता बाल अवतार धारण करण्याची आवश्यकता काय असावी? देवांना कोणतेही कार्य मूळ अवतारात करणे सहज शक्य आहे. खरंय देवी, पण भगवंतांचे खेळ वेगळेच असतात. त्यामागचे त्यांचे प्रयोजन सुद्धा भाग्यरेषेप्रमाणे अद्भुत असते. त्यामागे त्यांची काहीतरी योजना असणार. ते बघ. ओम गंगणपतेय नमः. ओम गंगणपतेय नमः. ओम गंगणपतेय नमः. ओम गंगणपतेय नमः. ओम गंगणपतेय नमः.
कुणी आहे का घरात? आपण कोण? माझं एक व्रत आहे म्हणून मी येथे आलो आहे. असे ऐकिवात आहे की येथील राजा दानशूर आहे. त्यांच्या महाली जाण्याचा मार्ग सांगू शकाल? होय होय, योग्य ते ऐकले आहे आपण. आपण तिथे गेल्यास राज्यश्रीची भिक्षा निश्चित प्राप्त होईल. आपण अशी सरळ मार्गी जा. काही कोस चालत गेल्यास राजवाडा दिसेलच. आभारी आहे. एक विचारू? आपण श्री गणेशाचे पूजन करता आहात ना? होय, हा तर नित्यक्रमच आहे माझा. परंतु आपण केवड्याचे पान अर्पण केलेले दिसत नाही. बाकी सर्व सामग्री गोळा केली खरी, मात्र तेच एक उपलब्ध झाले नाही. काळजी करू नका. हे घ्या. अहो, आभारी आम्ही आपला. याची परतफेड कशी करू हेच समजत नाही. संकोच नको. हे पान गणेशाला अर्पण केले म्हणजे मलाच मिळाले. येतो मी. आता सांगितलं ना तुला, ही महाराजांच्या भोजनाची घटिका आहे म्हणून. ते आता भेटू शकणार नाहीत. परंतु माझे त्यांना भेटणे आवश्यक आहे. कोण आहे तिकडे? बोल बालका, असे काय आवश्यक कार्य आहे तुझे? प्रणाम महाराज. मी आपली कीर्ती ऐकून इथवर आलो आहे. मी एक सामान्य याचक आहे. याचक? तुला कळत नाही? अशा गरजू याचकांना आम्हास भेटायला मज्जाव करणे हा गुन्हा आहे म्हणून? क्षमा असावी महाराज. बोल बालका, काय हवे आहे तुला? विशेष काही नाही. मी एक सामान्य भिक्षुक आहे. माझी स्वप्ने देखील तशीच सामान्य. आपल्या ह्या राजवाड्यात मनसोक्त भोजन करायला मिळावे इतकीच अपेक्षा होती. केवळ भोजन? हो. ते तर आम्ही सर्वांना देतोच. अजून काय हवे आहे तुला? बोल. अशी कोणतीही गरज नाही जी आम्ही पूर्ण करू शकणार नाही. नाही महाराज, येथे भोजन करायला मिळावे एवढीच इच्छा. अजून काही लागले तर इच्छा व्यक्त करेन. निश्चित, तो क्षण लवकरच येईल. जा रे, या बालकास आपल्या शाही मुदपाकखान्यात घेऊन जा. तो म्हणेल ते भोजन त्याला द्या. आम्ही आमच्या कक्षातच भोजन करू. हो महाराज. आता तुझी धडगत नाही. ए रे, थांबा थांबा, आलो. काय बालका, एका वेळी एवढे अन्न पाहिले होते का? काय हवं असल्यास सांग. हो. जे वाढलंय ते तरी आधी संपू दे. संपवणार. वाडा त्याला, भरपूर वाडा.
अहो बघताय काय, वाढा अजून. पाहिलंच देवी, ही आहे भगवंतांची योजना. प्रत्यक्ष श्री गणराय भोजनाचा आस्वाद घेत आहेत, परंतु त्या जनकास कल्पनाही नाही की आपली धान्याची कोठार धान्याने भरलेली आहेत की हवेनी. खरे आहे स्वामी, परंतु मला शंका अशी आहे, या सगळ्यात श्री गणेश प्रजेसाठी असलेले धान्य स्वतः संपवत असतील तर त्यांनी जगायचे कसे? राजाच्या गर्वाची शिक्षा त्या निरपराध प्रजाजनांना का? थांब देवी, तू कुठल्याही निष्कर्षापर्यंत येऊ नकोस, कारण या कथेचा अजून शेवट झालेला नाहीये. कदाचित या कथेचा उत्तरार्ध तू चिंतत आहेस त्यापेक्षा वेगळाही असू शकतो. हा काय प्रकार आहे? कोण आहे तिकडे? प्रणाम महाराज. आमच्या भोजनाची घटिका सरली तरी अद्याप आम्ही उपाशीच कसे? क्षमा असावी महाराज. भोजन कक्षामध्ये फार गदारोळ माजला आहे. आलेल्या बालकाने संपूर्ण धान्याची कोठारे रिते केली आहेत, तरी सुद्धा त्याची भूक क्षमेना. आचार्य आणि वाडपे हतबल झाले आहेत. पाहिलंस का माऊली, अगं मला तर हसूच आवरत नव्हतं हे बघताना. गणरायाला बुद्धीची देवता म्हणतात ते काही उगीच नाही. त्याने त्या जनक राजाला चांगली अद्दल घडवायचं ठरवलं, पण ते सुद्धा किती अनोख्या पद्धतीनं. तू नाही का तुझ्या लहान नातवंडांना अक्कल शिकवायची असेल तेव्हा त्यांच्याच वयाची होऊन काहीतरी क्लुप्ती काढतेस. अगं तसंच आहे हे. नाही, गमतीचा भाग जरी वगळला तरी सुद्धा बाल गणेशानं फार मोठा अर्थबोध दिला याच्यातून आपल्याला. त्यांनी त्रिशिराच्या घरी जाऊन त्याला प्रथम दर्शन दिलं. इतकंच नाही तर त्याचा भक्तिभाव त्यांना इतका भावला की स्वतःकडे असलेलं केवड्याचं पान सुद्धा त्यांनी त्याला दिलं. हे भगवंताचे संकेत आहेत माऊली. ते सगळ्या भक्तांना नाही कळत, पण हे त्रिशिराला कळेल का? आणि गर्वाची बाधा झालेल्या आपल्या जनक महाराजांना त्यांच्या चुकांची उकल होईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील अर्थात पुढल्या भागात. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.